फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. चावडी न्यूजच्या क्राईम स्टोरी या सदरामध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, सुरुवातीलाच एक सूचना देऊ इच्छितो प्रेक्षकांसाठी. क्राईम स्टोरी या सदराच्या बाबतीत ज्या प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रियांचा आदर आम्ही करतो आहोत आणि प्रेक्षकांच्या मागणीनुसार एक ठराविक वेळ क्राईम स्टोरी या सदराची निश्चित असावी याचा आम्ही या बाबतीत विचार केला. आमच्या टीमने या बाबतीत सर्व चर्चा केल्यानंतर चावडी न्यूजची जी टीम आहे आमची टेक्निकल सपोर्टची, या टेक्निकल टीमच्या सपोर्टच्या माध्यमातून आजपासून आम्ही एक वेळ निश्चित केलेली आहे. तर प्रेक्षकांच्या सेवेमध्ये क्राईम स्टोरी हे जे चावडी न्यूजचं सदर आहे त्याची वेळ असणार आहे रोज संध्याकाळी, रोज रात्री 8 वाजता. रोज रात्री 8 वाजता क्राईम स्टोरी हे सदर तुम्ही पाहू शकता. बरोबर 8 वाजता हे सदर टेलिकास्ट होईल. तर सुरुवातीलाच विनंती की हे 8 वाजता सदर ज्यावेळी ही क्राईम स्टोरी अपलोड होईल किंवा टेलिकास्ट होईल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन यावं यासाठी तुम्हाला चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. बरोबर 8 वाजता तुम्हाला या क्राईम स्टोरीचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती, ज्या डिव्हाइस मधून तुम्ही युट्यूब बघताय त्या डिव्हाइस मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर क्राईम स्टोरीची आजपासूनची वेळ आहे रात्री 8 वाजता. तर मित्रांनो, वळूया आजच्या क्राईम स्टोरीकडे. 20,000चा तगादा वाचावा म्हणून गेला तिला संपवायला, झालं मात्र उलटच. तगादा वाचला पण गुन्हेगार बनून कायमचा जेलमध्ये गेला. आडी अडचणीला, वेळेला, त्यातही आर्थिक अडचणीला उपयोगी पडणं हा माणुसकी धर्म मानला जातो. पूर्वीपासूनच आर्थिक अडचण ही प्रत्येकालाच असते. आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी नक्कीच येतात आणि त्यावेळी आपले मित्रपरिवार, आप्तस्वकीय, यासोबत आपले शेजारी हे आपल्याला उपयोगी पडतात. आपणही दुसऱ्यांना उपयोगी पडतो. वेळेला एखाद्या व्यक्तीला उपयोगी पडणं हा माणुसकी धर्म म्हणून ओळखला जातो. पूर्वी जरी समजा आपल्याकडे पैसे नसतील तरी सुद्धा जुनी लोक काहीतरी तजवीज करायचे. प्रसंगी अजून दुसऱ्याकडून उसने घेऊन आपल्या जवळ ज्याला अडचण आहे त्याला मदत करायची. परंतु आजकाल ही मदत करणं हे देखील अवघड होऊन बसलंय. त्यातल्या त्यात तर आर्थिक अडचणीमध्ये मदत करणं म्हणजे हाताने वैरीच निर्माण करणं अशी देखील परिस्थिती होते. आता याचा अर्थ असा नाही की एकमेकांना मदतच करायची नाही का. एकमेकांना मदत नक्की केली पाहिजे, कारण माणुसकी धर्म हे शिकवतोच. परंतु एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीला मदत केली तर त्या व्यक्तीने देखील त्या मदतीची कृतज्ञपणे जाण ठेवून वेळेत, ठीक आहे थोडासा उशीर होऊ शकतो, आर्थिक अडचण असते, परंतु वेळेत किंवा थोडासा उशीर जरी झाला तरी सुद्धा लवकरात लवकर त्या व्यक्तीने आपल्याला देऊ केलेली मदत हे पैसे परत करणं हे गरजेचं असतं. परंतु कृतज्ञपणे ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली त्या व्यक्तीच्याच जीवावरती उठणं हे मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीला नक्कीच तुम्ही जाताय आणि यातून तुमचं आयुष्याचं मातेरं करून घेताय. तर वळूया आजच्या क्राईम स्टोरीकडे. जी पार्श्वभूमी सुरुवातीला सांगितली त्या पार्श्वभूमीशीच निगडीत असणारी आजची क्राईम स्टोरी आहे. स्टोरी आहे पंढरपूर येथील. पंढरपूर येथे 6 सप्टेंबर 2023 रोजी घडलेली एक घटना. पंढरपूर गावातील मालन ढाळे, वय 65 वर्ष. सकाळचे पहाटे साधारण 4 ते 5च्या दरम्यान मालन ढाळे या पंढरपूर तालुक्यातील वाखारी गावच्या येथे त्यांना पहाटे जाग आली. 65 वर्षीय मालन ढाळे ह्या रोजच्या नित्यनियमाप्रमाणे पहाटे उठल्या, तोंडात पाय धुवून त्या रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाल्या. आता पहाट होती, थोडस झुंजू झालेलं होतं, दिवस उजाडत होता तरी देखील अंधार होता. परंतु अंधार जरी असला तरी यांना, मालन ढाळे यांना रोजची ही सवय होती, कारण गाव त्यांचंच होतं, रोजचा रस्ता, या रस्त्यानेच त्या रोज मॉर्निंग वॉक करायच्या. सगळीकडे नीरव शांतता होती आणि रस्ता
वरती कुणीही नव्हतं, चिटपाखरू देखील या ठिकाणी नव्हतं. परंतु रोजची सवय असल्यामुळे आणि आपल्या गावचा रस्ता रोजच्या या रोडने रोज येणं जाणं असल्यामुळे त्यांना याचं काहीच वाटत नव्हतं. त्या आपल्याच नादात आपल्या रोजच्या मॉर्निंग वॉकच्या यामध्ये चाललेल्या होत्या. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गावातील एक तरुण समोरून येताना दिसला. आता तो तरुण जसा समोर आला तसं मालन ढाळे यांना काहीतरी आठवलं आणि त्यांना आठवलं की आपण या तरुणाला उसने पैसे दिलेले आहेत आणि त्याने ते अजून परत केलेले नाही. मालन ढाळे यांनी त्याला हटकला आणि त्यांनी त्याला विचारलं, अरे मी दिलेलं पैसे कधी देतो? मी तुला आडी अडचणीला पै जमा करून ठेवलेलं पैक दिले, तर तू काही द्यायचं नावच घ्यायना. आता पैक कधी देतो ती सांग एकदाच. आता पहाटेची वेळ, नीरव शांतता सगळीकडे आणि मालन ढाळे यांचा मोठ्याने बोलणं. आता हा जो तरुण होता, या तरुणाला मोठं टेन्शन आलं की आता ह्या जोरात बोलतायत आणि आता आपण यांच्याशी बोलत असताना जर इतर कुणी ऐकलं तर आपल्याला आपल्या इज्जतीचा पंचनामा नक्कीच होणार आहे. तर तो हाताने खुणवत होता की हळू बोला, हळू बोला. परंतु मालन ढाळे त्याचं काय ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांचा त्याच्याकडे तगादा चालूच होता. त्यांचं बोलणं कंटिन्यू चालू होतं. आता हा जो तरुण आहे हा देखील वैतागला आणि तो म्हटला, काकू अहो देतो पैसे, थोडं थांबा, तुम्ही तर माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही. तुमच्याकडेच येत होतो, तुम्हीच नेमक्या रस्त्यात भेटल्या. चला तर मी माझे पैशाची तजवीज केलेली आहे. माझा एक मित्र पैसे घेऊन येतोय, परंतु त्याने त्याच्या शेतात बोलावलंय. मी तुमच्याकडेच येत होतो, आता तुम्हीच भेटलाय, तर चला त्याच्या शेतात जाऊ आणि पैसे घेऊ. आता इकडे जर बघितलं तर त्याच दिवशी पहाटे घडलेला हा प्रसंग आणि सकाळी 9 वाजता मालन ढाळे यांच्या परिस्थिती बघूया, यांच्या घरची परिस्थिती बघूया. सकाळी 9 वाजता मालन ढाळे यांचा मुलगा 9 वाजले तरी देखील आपली आई घरी परतली नाही म्हणून चिंतेत होता. रोज नित्य नियमाप्रमाणे मॉर्निंग वॉकला पहाटे जाणाऱ्या मालन ढाळे ही या बरोबर 7-7:30च्या दरम्यान घरी यायच्या. परंतु आज 9 वाजले तरी देखील त्या आलेल्या नव्हत्या. हळूहळू 10 वाजत आले. 10 वाजले तरी देखील मालन ढाळे आले नाही. आता मुलाला चिंता वाटू लागली. मुलगा गावात त्यांचा शोध घ्यायला सुरुवात करू लागला. त्यांची मैत्रिणीच्या घरी जाऊन आला. ज्या ज्या ठिकाणी त्या जाऊ शकतात त्याला शंका ही आली की एकतर त्या मैत्रिणीच्या घरी गेलेले असतील किंवा जे ओळखीचे आहेत त्यांची इथे चहा पाणी पिण्यासाठी चहा घेण्यासाठी त्या गप्पा मारण्यासाठी थांबलेले असतील. परंतु सगळीकडे त्याचा शोधाशोध चालू होती. याच दरम्यान गावामध्ये गलका झाला, गोंधळ गडबड चालू झाली. एका शेतमजुराला गावातील एका शेतामध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह पडलेला दिसला होता. तो सकाळी कामासाठी शेतामध्ये गेला आणि त्याने ते प्रेत बघितलं आणि तो प्रचंड घाबरलेला होता. तो आरडाओरडा करत गावात आला. तो जसा गावात आला तसं गावात चर्चेला उधाण आलं. हळूहळू हा निरोप गावच्या पोलीस पाटलापर्यंत पोहोचला. गावच्या पोलीस पाटलाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. आता ज्या ठिकाणी हा मृतदेह पडलेला होता त्या ठिकाणी पोलीस पाटलाने बघितलं तर त्या मृतदेहावरती मारहाणीच्या जखमा होत्या आणि तो मृतदेह त्या ठिकाणी बघितल्यानंतर पहिल्याच नजरेत पोलीस पाटलाला हे कळालं की हा प्रकार हा खुनाचा आहे, ही हत्या आहे. आणि तात्काळ पोलीस पाटलाने जे पंढरपूर पोलीस स्टेशन आहे त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना खबर दिली. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बघ्यांची गर्दी झालेली होती. आपण जर तसं बघितलं तर अशा घटनांमध्ये बिनकामाचे बघे हेच जास्त गर्दी करत असतात. परंतु जशी पोलिसांची गाडी आली तशी बघ्यांनी तिथून धूम ठोकली आणि लोकांची गर्दी पांगू लागली. पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी त्या मृतदेहाची पाहणी केली आणि त्यांना देखील लगेच कळालं की हा खुनाचा प्रकार आहे आणि जी महिला आहे ती ज्येष्ठ आहे. त्या ज्येष्ठ महिलेच्या शरीरावरती जखमांचे घाव आहेत. कुणीतरी तिची हत्या केल्याचं हे दिसतच होतं. आता हे सगळं गोंधळ चालू असताना त्या ठिकाणी मालन ढाळे यांचा मुलगा देखील आला आणि त्याला कोणीतरी सांगितलं होतं की तू शोधाशोध घेतोय, परंतु गावाच्या एका शेतामध्ये एका ज्येष्ठ महिलेचा मृतदेह पडलेला आहे आणि तिथं पोलीस गाडी आलेली आहे, तर एकदा जाऊन बघून ये. म्हणून तो त्या ठिकाणी आला होता. गर्दीतून वाट काढत तो समोर आला आणि त्याने बूम ठोकली, आरडाओरडा करायला लागला, ढसाढसा रडू लागला. कारण त्याने ओळखलं होतं ही आपली आई मालन ढाळे, वय 65 वर्ष, राहणार वाखारी पंढरपूर हीच आहे. आणि त्याने पोलिसांना सांगितलं की साहेब ही माझी आई आहे.
आता पोलिसांनी त्याला परत एकदा खात्री करायला विचारलं, खरंच ही तुझी आई आहे का? तर त्याने सांगितलं, हो साहेब, ही माझी आई आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून पहाटे बाहेर पडली, ती अद्याप आली नव्हती. मी गावभर शोधाशोध घेतली, परंतु आता ती हे जग सोडून गेली. आणि तो ढसाढसा रडत होता. धाय मोकलून रडणाऱ्या त्या मुलाकडे बघून पोलिसांनी त्याला विश्वासात घेतलं, त्याला समजावलं आणि ते त्याला विचारू लागले की तुझ्या आईचं काही कुणाशी भांडण झालं होतं का, काही भानगड वगैरे होती का? तर तो म्हटला, साहेब, माझ्या आईचं कुणाशीच काही नव्हतं झालेलं, पण हा ज्यांनी खून केलेला आहे त्याचा लवकर शोध घ्या, त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, त्याने माझ्या आईचा जीव घेतलाय आणि हे काम कुणीतरी बाहेरच्यानी केलेलं आहे. एवढं झाल्यानंतर पोलिसांनी जे मृतदेह आहे मालन ढाळे यांचा तो शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी त्या मालन ढाळे यांच्याशी संबंधित चौकशीला सुरुवात झाली. पोलीस तपासाची सूत्र हलू लागली, पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि गावात पोलिसांनी खबरे सोडले. पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी गावात मालन ढाळे यांच्याविषयी माहिती घेण्यास सुरुवात करू लागली. जसजसा तपास पुढे जाऊ लागला त्या दरम्यान मालन ढाळे यांच्या मुलाने पोलीस ठाण्यामध्ये आपल्या आईचा खून झाल्याची तक्रार नोंदवली. आता पोलिसांनी अज्ञाताविरोधात 302चा गुन्हा दाखल केला होता आणि त्या अज्ञाताचा शोध चालू होता. जसजसं गावामध्ये चौकशी होऊ लागली तसं तसं पोलीस तपासामध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली. ती माहिती होती की या ज्या मयत मालन ढाळे आहे यांनी दत्तात्रय चंद्रहार गिरी या 31 वर्षीय तरुणाला काही रक्कम उसने दिली होती. आता ती रक्कम किती होती? ती होती अवघे 20,000 रुपये. आता हे 20,000 रुपये मालन ढाळे यांनी या दत्तात्रय गिरी याला दिलेले होते आणि त्यावरून या दोघांमध्ये वाद आहे, ही पोलीस तपासामध्ये प्राथमिक माहिती उघड झाली. आता पोलिसांना सर्वात पहिला म्हणजे संशयित मिळाला. आता या दत्तात्रय गिरीला पोलिसांनी बोलावलं, त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता हा दत्तात्रय गिरी जो आहे तो पोलिसांना सुद्धा चकवा देण्याचा प्रयत्न करत होता, उडवाउडवीची उत्तरं देत होता. आता पोलिसांनी त्याला सर्वात पहिला जो प्रश्न विचारला तो असा होता की दिनांक 6 सप्टेंबर 2023 ला सकाळी म्हणजे पहाटे 4 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तू कुठं होता? आता हा प्रश्न विचारल्या हा चाच पडला. आता हे पोलिसांच्या नजरेतून काही सुटलं नाही की हा गोंधळलेला आहे, हा चाच पडलेला आहे. परंतु त्याने ती वेळ मारून नेली आणि दत्तात्रयने पोलिसांना सांगितलं की मी अमुक तमुक ठिकाणी होतो. पोलिसांनी त्याला जाऊन दिलं आणि त्याच्या मागे खबरे सोडले. तर यानंतर पोलिसांनी तो ज्या ज्या ठिकाणी म्हटला होता त्या ठिकाणी चौकशी केली आणि जी माहिती आली त्यातून हे स्पष्टच होणार होतं आणि ते झालंच की पोलीस तपासामध्ये हे उघड झालं की दत्तात्रय गिरी हा खोटं बोलतोय. पोलिसांनी त्याला परत बोलावला, त्याला अटक केली, न्यायालयासमोर हजर केला आणि 302 अंतर्गत, भारतीय दंडविधान 302 अंतर्गत दत्तात्रय चंद्रहार गिरी वय 31 वर्ष या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने दत्तात्रय गिरीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता जशी ही पोलीस कोठडी सुनावली, पोलीस कोठडीमध्ये पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर हा पोपटासारखा बोलायला लागला. मग ही जे सांगितलं दत्तात्रय गिरी याने जे कारण सांगितलं ते कारण ऐकून खरंच असं वाटतं की दत्तात्रय गिरीने अवघ्या 20,000साठी आपलं संपूर्ण आयुष्य बर्बाद करून घेतले. दत्तात्रय गिरीने सांगितलं की त्याला पैशांची अडचण होती आणि तो अनेक ठिकाणी शोधाशोध घेत होता, अनेक ठिकाणी त्याने उसनेवारी पैसे मागितले परंतु त्याला काही पैसे मिळाले नाही. परंतु मालन ढाळे यांना दत्तात्रय गिरीने पैसे मागितल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचे पै जमा करून ठेवलेले पैसे मोठ्या विश्वासाने दत्तात्रय गिरी याला दिले. आता दत्तात्रय गिरीने एक ठराविक वायदा केला होता आणि त्या वायद्याच्या वेळी तो मालन ढाळे यांना पैसे परत करणार होता. परंतु हळूहळू पैसे देण्याचे जे दत्तात्रय गिरीचे आता काय झालं, मालन ढाळे यांनी दत्तात्रय गिरीला पैसे दिले. आता त्याची जी आर्थिक अडचण होती ती तात्पुरती सुटली. परंतु आता त्याच्या पुढे आणखी एक दुसरी अडचण अशी उभी राहिली की 20,000 रुपये घेऊन त्याने त्याच्या आर्थिक ज्या अडचणी, आर्थिक समस्या सोडवल्या. परंतु आता पुन्हा 20,000 रुपये गोळा करायचे होते आणि ते मालन ढाळे यांना वायद्याप्रमाणे परत करायचे होते. आता तो वायदा काय पुरा होत नव्हता आणि दत्तात्रय गिरीकडे एक रकमी 20,000 रुपये काही येत नव्हते. आता तो त्याच अडचणीत होता. इकडे मालन ढाळे यांचा तगादा चालू होता. हळूहळू त्या दत्तात्रय गिरीच्या घरी येऊ लागल्या. दत्तात्रय गिरी त्या आल्या की 8 दिवसांनी देतो, 2 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो, महिन्यानी देतो असे वायदे करू लागला. हळूहळू हे वायदे देखील संपले. आता मालन ढाळे यांची सहनशक्ती देखील संपली आणि त्या जिथे दिसेल तिथं दत्तात्रय गिरीला अडवू लागल्या आणि त्याला पैशाचा तगादा लावू लागल्या. आता या तगाद्याची दत्तात्रय गिरीला ही भीती वाटू लागली
की जर समजा मालन धावे यांनी गावात किंवा चार चौघात आपल्याला पैसे मागितले आणि आपला अपमान केला, चार चौघात त्यांनी पैसे मागितले, तर आपण काय तोंड दाखवणार, या टेन्शन मध्ये तो आला आणि त्यातून त्याच्याकडून एक कृत्य घडलं की जे त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन गेलं आणि तो गुन्हेगार बनला. त्याने एक विचार केला की 20,000 रुपये वाचवण्यासाठी मालन ढाळे यांना संपून टाकू, म्हणजे त्या नसल्या तर पैशाचा तगादा नाही, पैसे देण्याचं टेन्शन नाही. ते 20,000 वाचवण्यासाठी त्याने एक प्लॅन बनवला आणि त्याने काय केलं की मालन ढाळे यांचा दिनक्रम शोधला आणि त्याला असं बरोबर कळालं की सकाळच्या पहाटे पहाटे मालन ढाळे या मॉर्निंग वॉकला जातात आणि त्यावेळी कोणीही नसतं, गावातही किंवा त्या ज्या रस्त्याने जातात तिथं देखील कोणीही नसतं. त्यांनी बरोबर ती वेळ साधली आणि 6 सप्टेंबर 2023 ला तो बरोबर सकाळी साधारण 4 ते 5च्या दरम्यान मालन ढाळे ज्या रस्त्याने जातात त्या बरोबर समोर गेला. नेमकं त्याला अपेक्षित होतं तेच झालं. तो जसा समोर आला तसा मालन ढाळे यांनी त्याला पैसे मागायला सुरुवात केली. आता दत्तात्रय गिरी हा पहिल्यापासूनच त्याने ठरवलेलंच होतं की यांचा काटा काढायचा आहे, कारण त्याला माहिती होतं की मालन ढाळेचा काटा काढला म्हणजे 20,000 रुपये द्यायची गरज नाही. त्यांनी काय केलं, मालन ढाळे यांना गोडीत घेतला आणि त्यांना म्हटलं की पैशाची तजवीज झाली, फक्त माझ्या मित्राच्या शेतामध्ये तो पैसे घेऊन उभा आहे, आपण तिथे जाऊ. त्याने गोडीत मालन ढाळे यांना एका शेतामध्ये नेलं आणि तिथं गेल्या गेल्या त्याने मालन ढाळे यांच्यावरती चाकूने वार केले आणि तिथंच त्यांचा खून केला. आता तो खून केल्यानंतर हा पसार झाला. याला वाटलं की आता हे काय कुणाच्या लक्षात येणार नाही, परंतु अवघ्या 12 तासातच पोलिसांनी या दत्तात्रय गिरीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला भारतीय दंडविधान कलम 302 या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. आणि शेवटी झालं काय की अवघ्या 20,000साठी या 31 वर्षीय तरुणाने स्वतःचं आयुष्याचं माथेरं करून घेतलं आणि हा गुन्हेगार बनून आता तुरुंगवास भोगतोय. तर मित्रांनो, आजच्या या कथेचा बोध जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. हे पहा, आर्थिक अडचण प्रत्येकाला असते. आर्थिक अडचणीवेळी एकमेकांना उपयोगी देखील पडणं हा देखील माणुसकी धर्म आहे. आणि जर समजा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मदत केलेली आहे तर तो कृतज्ञपणा दाखवणं हे आपलं काम आहे. आपण कृतज्ञ होणं हा माणुसकी धर्माचा अपमान करणं आहे. आणि एखाद्या व्यक्तीकडून आपण पैसे उसने घेतले तर त्या व्यक्तीला सांगा की एक रकमी माझ्याकडे पैसे जमा होत नाहीये, मी थोडे थोडे करून तुझे पैसे देतो आणि हळूहळू करून ते पैसे मिटवा. पण जर समजा एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेतलेत आणि त्याचा तगादा तुमच्याकडे चालू आहे म्हणून त्याला संपवणं हे तुमच्या आयुष्याचं वाटोळं करून घेणं एवढंच आहे. कारण यातून प्रश्न सुटत नाही, तर यातून तुम्ही गुन्हेगार म्हणून तुरुंगवासात कायमस्वरूपी जाऊन किचपत पडाल. तर मित्रांनो, आजची जी क्राईम स्टोरी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा शेवटी व्हिडिओच्या सूचना देतोय की क्राईम स्टोरी ही आता रोज रात्री 8 वाजता टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळं चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोज रात्री 8 वाजता प्रसारित होणारे क्राईम स्टोरीचे व्हिडिओ लगेच मिळतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.